ओव्हरची मॅच ना, 10 ओव्हरची मॅच ना, ऐक 10 ओव्हरची मॅच आहे ना. आयोजक कुठे थांबा, चला सगळ्यांनी. दोघं 10 ओव्हर. हॅलो हे घेऊन जावा, सगळ्यांची मजा घेणार मी आज. अहो, मग याला आधी सांगितलं काढून ठेव म्हणून. हॅलो हॅलो पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन एकवाडी एक संघ अंतर्गत त्रिमूर्ती स्पोर्ट्स क्लब धामणी आयोजित आई बराडी माता चषक 2026. आजचा हा पहिला दिवस, पहिल्या दिवसातील ब गटातील तिसऱ्या फेरीची लढत, बक्षीस पात्र फेरीमध्ये जाणारी लढत आपण पाहतोय. एका बाजूला त्रिमूर्ती 11 सलतेवाडी तर दुसऱ्या बाजूला सहारा स्पोर्ट्स सायकेवाडी संघ. तुम्ही कधी येणार ते सांगा मला, तसं हिशोबाने. आणि सहारा स्पोर्ट्स सायकेवाडी संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. आमंत्रित केले सलतेवाडी संघाला फलंदाजीसाठी. 4 षटकांचा सामना. कोण असेल बक्षीस पात्र फेरीमध्ये जाणारा संघ हे येणारे 8 ओव्हर आपल्याला कळवून जातील. आणि अक्षय सलते यांनी यांच्या बॅटमधून जर आता या मॅचमध्ये 50 धावा ठोकल्या गेल्या तर संकेत साळुंके यांच्याकडून 70-70ची कॅप त्यांना देण्यात येणार आहे. आणि नितीन पवार यांच्याकडून त्यांना गॉगल या ठिकाणी देण्यात येणार आहे. तर अक्षय सलते, बक्षिसांचा वर्षाव तुमच्या या ठिकाणी मॅचच्या अगोदर तुम्हाला सांगितलेलं आहे. तर बॅटिंग आपल्या संघासाठी कशी करायची, जाऊया मॅचच्या दिशेने. तिसऱ्या फेरीची लढत त्रिमूर्ती 11 सलतेवाडी विरुद्ध सहारा स्पोर्ट्स सायकेवाडी. 4 षटकांचा सामना. बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळतील प्रवीण चाळके आणि अक्षय सलते. स्ट्राईक आणि नॉन स्ट्राईकवरती शैलेश. पहिला चेंडू लॉफ्ट केलाय ऑनसाच्या दिशेला. चेंडू जाईल सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी. पहिल्याच चेंडूवरती धावांचा श्रीगणेशा होतोय. संघाची धावसंख्या 4 या आकड्यावरती. अक्षय सलते यांच्या बॅटमधून हा पहिल्याच चेंडूवरती चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढत आपल्या भेटीला आहे. पुन्हा एकदा बॅटची एज लागली आहे. यष्ट्यांच्या पाठीमागे डिक्लेअर स्वरूपात 1 धाव. 5 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते.
पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रवीण चायके. चांगलं क्षेत्ररक्षण सजवलं या ठिकाणी सारा स्पोर्ट्स चायकेवाडी संघाकडून. 6 संघांना पराभूत करून हे 2 संघ आता तिसऱ्या फेरीमधील लढत खेळताना पाहायला मिळतील. पुन्हा एकदा समोरच्या दिशेला ऑफसाईडला राहुल तिथे आहे. झेल सुटला जातोय. एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव या ठिकाणी बघता बघता कंप्लीट केली. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. कुठेतरी या ठिकाणी गफलत होते क्षेत्ररक्षक राहुल यांच्याकडून. ऑफसाईड दिशेने पळत आलेला झेल सुटला जातोय आणि धावसंख्या स्थिरावली आहे 7 या आकड्यावरती. एक मोठी विकेट होती. अक्षय सलते यांचा झेल सुटलाय आणि बक्षिसांचा वर्षाव तर केलाय अक्षय सलते यांच्यावरती. फुलटॉस मध्ये चेंडू लॉफ्ट केलाय ऑनसाईडच्या दिशेला. चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. 6 धावांसाठी. वा काय सुरेख फटका. धावसंख्या 6 ने पुढे सरकते. धावसंख्या 13 आकड्यावरती. आणि ज्या सुरुवातीची अपेक्षा होती अक्षय सलते यांच्याकडून त्याच पद्धतीचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या 2 मॅचमध्ये त्यांच्या बॅटमधून कुठेतरी धावा येत नव्हत्या. पण तिसऱ्या फेरीची लढत जी की बक्षीस पात्र फेरीमध्ये जाणारी लढत आहे त्या मॅचमध्ये अक्षय सलते यांच्या बॅट आणि बॉलचा संपर्क चांगल्या रीतीने पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गॅपमधून भेदून काढला ऑफसाईडच्या दिशेला. क्षेत्ररक्षक तिथे आहे पण त्याला भेदून जाईल. चेंडू सीमारेषे बाहेर. 4 धावांसाठी. संघाची धावसंख्या 4 ने पुढे सरकेल 17 या आकड्यावरती. पहिलं षटक मार्गस्थ असताना संघाची धावसंख्या 17 या आकड्यावरती. बिनगडी बाद 17 ही धावसंख्या. पुन्हा एकदा बॅटची एज लागले एस्ट्यांच्या पाठीमागे. डिक्लेअर स्वरूपात 1 धाव आणि षटक समाप्तीचा इशारा पंचांकडून. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धावसंख्या 18 या आकड्यावरती. पॉवर प्लेमध्ये ज्या धावा येणं गरजेच्या होत्या त्या अक्षय सलते यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्यात आणि जी सुरुवात पाहिजे होती ती मिळवून दिली आपल्या संघासाठी. आणि प्रवीण सारख्या एक चांगल्या गोलंदाजावरती हल्ला चढवला अक्षय सलते यांनी. अनुभवी गोलंदाज होते. गोलंदाजी मार्कवरती आता एक अनुभवी गोलंदाज लेजंड खेळाडू म्हणायला हरकत नाही आहे शिवाजी शेळके. बॉलिंग मार्कवरती. स्ट्राईकवरती आता पाहायला मिळतील आपल्याला शैलेश. ज्या पद्धतीची फलंदाजी राहिली अक्षय सलते यांच्याकडून तशीच फलंदाजी करावी लागेल शैलेश यांना आपल्या संघाला एक चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवायचं असेल तर. क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव 30 या सर्कलच्या बाहेर आता तुम्हाला खेळाडू दिसतील कारण पॉवर प्लेचं षटक समाप्त झाले. गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतील शिवाजी शेळके. पहिला चेंडू लॉफ्ट केलाय ऑफसाईडच्या दिशेला. गॅप मधून भेदून काढा क्षेत्ररक्षक तिथे आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. रुद्र तिथे त्या चेंडू खाली आणि दुहेरी धावाचं या ठिकाणी तिसऱ्या धावेमध्ये रूपांतर केलं. संघाची धावसंख्या 3 ने पुढे सरकेल. धावसंख्या 21 या आकड्यावरती. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते आपल्याला दोन्ही फलंदाजांकडून. अक्षय सलते असतील शैलेश असेल. फेकी चांगली होती पण कुठेतरी गफलत झाली आणि त्या दुहेरी धावेचं रूपांतर तिसऱ्या धावेमध्ये करावं. संघाची धावसंख्या 3 ने पुढे सरकली 21 या आकड्यावरती.
पुन्हा एकदा आप ट्रॅकर चेंडू लॉफ्ट केलाय ऑनसाइड दिशेला क्षेत्ररक्षक तिथे आहे त्याला भेदून चेंडू जाईल सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. सुरेख फटका पाहायला मिळाला अक्षय सलत्याच्या बॅट मधून. धावसंख्या 27 या आकड्यावरती. चांगली फटकेबाजी हल्ला चढवलाय मात्र नाणेफेक जिंकून या ठिकाणी कुठेतरी फिल्डिंग घेतली सारा स्पोर्ट्स आयकवाडी संघाने. वैयक्तिक 7 चेंडू 24 धावांवरती घेतोय अक्षय सलते. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय क्षेत्ररक्षक तिथे आहे यश आणि या ठिकाणी विकेटचं पतन होतंय. 7 चेंडू 24 धावांवरती अंत होतोय खेळीचा. अक्षय सलते यांच्या बक्षिसांचा वर्षा होता त्यांच्यावरती. 50 धावा लगावल्या असत्या तर 77 ची कॅप आणि गॉगल हे बक्षीस त्यांना मिळालं असतं नितीन पवार तसेच संकेत साळुंके यांच्याकडून. पण कुठेतरी या ठिकाणी गपलत झाली आहे आणि त्यावरती स्वस्तात शिवाजी शेळके यांच्या गोलंदाजीवरती विकेट आपल्याला पाहायला मिळते. कमबॅक केलं मात्र गोलंदाजाने. पहिल्या चेंडूवरती 13 धाव त्यानंतर 6 धावा आणि त्यानंतर विकेटचं पतन. 27 धावसंख्येवरती हा पहिला धक्का बसतोय सलतेवाडी संघाला. नेक्स्ट बॅट्समन विराज ज्याच्या बॅटमधून आपण दुसऱ्या मॅचमध्ये 42 धावांची खेळी पाहिलेली तोच तो विराज बॅटिंगला पाहायला मिळतोय. चेंडू लॉफ्ट केलाय ऑफसाईडच्या दिशेला क्षेत्ररक्षक तिथे आहे गपलत होतीये. एक धाव कंप्लीट केली दुसरी धावही कंप्लीट केली. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. 3 क्षेत्ररक्षक तिथे होते पण कुठेतरी या ठिकाणी मिसकम्युनिकेशन झाल्यामुळे तो जेल या ठिकाणी ड्रॉप झाला आणि त्यावरती 2 धावा 2 धावेने संघाची धावसंख्या 29 या आकड्यावरती. दुसरं षटक मार्गस्थ असताना विराजे पुढचा चेंडू कुठेतरी गपलत होते क्षेत्ररक्षक आणि एकेरी धावाचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये होताना पाहायला मिळतंय. पॉईंटच्या दिशेने चेंडू हा मारलेला होता. क्षेत्ररक्षक तिथे होता पण कुठेतरी गपलत झाली आहे त्यावरती 2 धावा. पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न ऑनसाइड दिशेला क्षेत्ररक्षक तिथे आहे. 1 धाव कंप्लीट केले दुसऱ्या धावेसाठी कॉलिंग दिले. चांगली फेकी पण कुठेतरी या ठिकाणी गपलत होतीये. एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते आपल्याला दोन्ही फलंदाजांकडून. धावसंख्या 33 या आकड्यावरती. 2 षटकांचा खेळ समाप्त. 33 धावसंख्या. ब गटातील ही शेवटचा सामना. तब्बल 6 संघांना पराभूत करून हे 2 संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये जाण्यासाठी लढत खेळत आहेत. चला स्पीडअप घ्यायचं आहे. गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतील यश चाळके. स्लोअर पद्धत चेंडू हाताळण्यासाठी माहीर आहेत यश चाळके. मागील मॅचचे मॅन ऑफ द मॅच. ऑलराऊंड परफॉर्मन्स आपल्याला त्यांच्या खेळीमधून पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षणामध्ये थोडी बदलाव केला आहे कारण त्यांना माहिती आहे आपल्या गोलंदाजीवरती कशी क्षेत्ररक्षण सजवलं पाहिजे. गोलंदाजी मार्कवरती यश चाळके. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. धावसंख्या 33 या आकड्यावरती आणि एक मोठी विकेट आपल्याला पाहायला मिळाली अक्षय सलते यांच्या रूपात.
ऑफसाईड दिशेला टोलत चेंडू. शिवाय शेळके तिथे आहेत पण कुठेतरी या ठिकाणी गपलत होतीये आणि या चेंडूवरती मिळतील 4 धावा. संघाची धावसंख्या 4ने पुढे सरकेल 37 आकड्यावरती. चांगला भटका सजवलेला पॉईंटच्या दिशेने. शिवाय शेळके तिथे होते पण कुठेतरी गपलत झाले. टप्पा पडून कुठेतरी चेंडू वळण घेतलं आणि त्या चेंडूवरती 4 धावा आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या चेंडूवरती यश यांच्या हल्ला चढवलाय. धावा कुठेतरी येणं गरजेचे आहेत आणि त्या धावा आता बनवण्यात यश मिळते. ते म्हणजे त्रिमूर्ती इलेव्हन सलतेवाडी संघाला 37 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू झालाय. क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव केलाय आता. चला स्पीडअप घ्यायचं मित्रांनो. धावसंख्या 37 आकड्यावरती. 2 चेंडूचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. अजूनही 4 चेंडू बाकी आहेत. चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळला यश यांनी. यॉर्करचा चेंडू मानायला हरकत नाहीये. धावसंख्या स्थिरावली 37 आकड्यावरती. पुढचा चेंडू लॉफ्ट केलाय ऑनसाईड दिशेला. क्षेत्ररक्षक तिथे येतोय आणि या चेंडूवरती मिळतील 4 धावा. पंचांकडून या ठिकाणी कळवण्यात येते 4 धावा आणि संघाची धावसंख्या 4ने पुढे सरकेल 41 धावसंख्या. चांगली फलंदाजी. प्रत्येक गोलंदाजावरती या ठिकाणी आक्रमण चढवलंय. प्रवीण असतील, शिवाजी असतील, त्यानंतर आता यश. प्रत्येक गोलंदाजी हल्ला चढवलाय. षटकार चौकारांची आतिषबाजी पाहायला मिळते. पूर्ण ऑफसाईड च्या दिशेने आपल्याला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षण चांगल्या पद्धतीने सजवलंय. कमबॅक करावं लागेल यश यांना. पुढचा चेंडू ऑफ ट्रॅकर टाकण्याचा प्रयत्न. ऑफसाईड दिशेला गॅपमधून भेदून काढला. क्षेत्ररक्षक तिथे आहे. 1 धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न होता पण थांबावं लागणार आहे कारण चांगल्या दर्जाची पैकी आपल्याला पाहायला मिळते. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. त्याच पद्धतीची क्षेत्ररक्षण पाहायला मिळते सहारा स्पोर्ट्स चायकेवाडी संघाकडून. धावसंख्या 1ने पुढे सरकेल. धावसंख्या 42 आकड्यावरती. 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे. अजूनही 2 चेंडू बाकी आहे. तिसऱ्या षटकाचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा यॉर्कर चेंडू हेलिकॉप्टर उडण्याचा प्रयत्न होता. बॅटची एज लागली आणि त्यावरती एकच धाव. नाही तर एका धावेने संघाची धावसंख्या 43 आकड्यावरती. पुन्हा एकदा समर्थन ऑनसाईडला टोलर चेंडू. ओम आहे तिथे. पकडला जाईल झेल आणि शैलेशांच्या खेळीचा होईल इथे अंत. चांगली गोलंदाजी म्हणायला हरकत नाही यश यांच्याकडून. पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर निधावबद्दल चेंडू, त्यानंतर चौकार. आणि संकेत साळुंके यांच्याकडून हरीश सलते यांना 3 षटकार सलग लगावले तर 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी घोषित करण्यात आले. हर्षल लोकरे यांच्याकडे ते 1000 रुपये दिलेले आहेत. 3 षटकार मारा आणि 1000 रुपये घेऊन जावा. गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतील महेश. आता विराज यांच्या हातामध्ये असेल की हरीश सलते यांना स्ट्राईक द्यायची की नाहीये. हरीश बॅटिंग मार्कवरती पाहायला मिळतील आणि गोलंदाजीवरती आपल्याला आता नवीन गोलंदाज महेश. हाफ ट्रॅकर चेंडू ऑनसाईड दिशेला टोलवलाय. क्षेत्ररक्षक तिथे येतोय. चेंडू जाईल सीमारेषे बाहेर 6 धावेंसाठी. धावसंख्या 49 आकड्यावरती.
पहिल्या चेंडूवरती हल्ला चढवलाय महेश यांच्यावरती. पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाहीये. यष्टीरक्षक राजेंद्र तायके यांच्या हातामध्ये चेंडू विसावतोय आणि कौतुक करावं लागेल या विराज यांचं. आजचा दिवस त्यांचा राहिलाय. प्रत्येक मॅचमध्ये संघासाठी काही धावांचं योगदान या ठिकाणी राहिलंय. दुसऱ्या मॅचमध्ये 42 धावा जमवल्या. फुलटॉस बाजा चेंडू बॅटची एज लागले ऑनसाइड दिशेला. क्षेत्ररक्षक तिथे आहे. एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव या ठिकाणी यशस्वीरित्या कंप्लीट केली आहे. धावसंख्या 51 आकड्यावरती. टाळ्या झाल्या पाहिजे त्या संघासाठी. आजच्या दिवसातील पहिलं अर्धशतक सांघिक आपल्याला पाहायला मिळतंय त्रिमूर्ती 11 सलतेवाडी संघाकडून. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर होण्याचा प्रयत्न होता. दिशाहीन गोलंदाजी. अवांतर धावेने संघाची धावसंख्या 52 या आकड्यावरती. हाफ ट्रॅकर उडवलाय. यश आहे तिथे आणि या ठिकाणी सेफ हँड मध्ये सेफ झेल पकडला जातोय आणि या ठिकाणी विराज परतीच्या दिशेला. चांगल्या खेळीचा या ठिकाणी अंत होतोय. मोठे फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली विराज यांच्याकडून आजच्या दिवसामध्ये. संघासाठी धावांचं योगदान देताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 52 या आकड्यावरती. तसेच मोरिया 11 मस्करवाडी या संघाचे कर्णधार रुपेश सनुगले साहेब यांचं या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून आगमन झाले. त्यांचे मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत. न्यू बॅट्समॅन विनोद. लॉफ्ट केलाय चेंडू. क्षेत्ररक्षक तिथे आहे आणि एकच धाव त्यावरती. हरीश यांच्यासाठी बक्षिसांचा वर्षा होता पण त्यांना आता एकच चेंडू मिळालाय. 3 षटकार मारल्यानंतर 1000 रुपये मिळणार होते. एक मारला तर 100 रुपये. पण यॉर्करचा चेंडू हाताळलेला हेलिकॉप्टर होण्याचा प्रयत्न होता. एक धाव कंप्लीट केले. मिसफील्ड पाहायला मिळते आणि यावरती 4 धावेंचा भुर्दंड लागतोय. तो म्हणजे सहारा स्पोर्ट्स चाळकेवाडी संघाला. संघाची धावसंख्या 4 ने पुढे सरकेल. धावसंख्या 57 या आकड्यावरती. आजच्या दिवसातील ही मोठी धावसंख्या उभारली त्रिमूर्ती 11 सलतेवाडी संघाने. विजयासाठी बनवायच्या आहेत 58 धावा. प्रत्येक खेळाडूचं आज योगदान राहिलंय. अक्षय सलते असेल, शैलेश असेल, विराज असेल. हरीश यांच्या बॅटमधून एक चेंडू मिळाला. एका चेंडूवरती चौकार लगावला आणि विनोद यांनी एक धाव काढली. प्रत्येक खेळाडूचं योगदान राहिलंय. हरीश यांचं कुठेतरी बक्षीस हुकलं. चेंडूच कमी खेळायला मिळाले. नाहीतर 3 षटकार लगावले असते तर संकेत साळुंके यांच्याकडून त्यांना 1000चं पारितोषिक मिळालं असतं. चौकार लगावला, 2 धावा कमी पडल्या. नाहीतर शेवटच्या चेंडूवरती 100 रुपयाचं पारितोषिक होतं. हॅलो. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन एकवाडी एक संघ आयोजित त्रिमूर्ती स्पोर्ट्स क्लब धावणी आई भराडी माता चषक 2026. प्रथम पारितोषिक ग्रामस्थ धामणी व सहमित्र परिवार 30,000 रुपये. द्वितीय पारितोषिक 13,000 रुपये श्री अशोक शिवाजी सावंत उद्योजक रामनगर धामणी. तृतीय पारितोषिक सौ शीतल संदीप पाटील सरपंच ग्रामपंचायत धामणी. चषक सौजन्य मान्य श्री संतोष करपे साहेब. चेंडू सौजन्य मान्य श्री दत्ता डाकवे साहेब. मालिकावीर सौजन्य कुमार अविनाश कोळेकर अवीचा अड्डा. तसेच उत्कृष्ट गोलंदाज तसेच माननीय श्री रवी शिंदे. तसेच उत्कृष्ट फलंदाज सौजन्य माननीय श्री नितीन रोकडे युवा सेना विभाग अध्यक्ष ठाणे. तसेच विशेष सहकार्य त्यांच्या माध्यमातून आपल्याला लाभलं ते
सुराज्य डेअरी फार्म धामणी, राजवीर टूर्स अँड ट्रॅव्हल्स, तसेच विशाल भावके सामनावीर सौजन्य ज्यांच्या माध्यमातून आपल्याला लाभलं ते शिवश्री गारमेंट, श्री अनिल शिंदे मामा, बॅनर सौजन्य राजवर्धन मिलिंद पवार, तसेच सामनावीर कॅश प्राईज 101 रुपये कुमार अभिषेक सावंत, पंच सौजन्य ज्यांच्या माध्यमातून आपल्याला लाभलं ते मान्य श्री आनंदा नायकवडी, तसेच कुमार तेजस साळुके यांच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचसाठी हेल डबा या ठिकाणी देण्यात आलं. तसेच नाही मी हे बॉटल आहे आणि अनिल शिंदे आहे ना तेजस साळुंके यांच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी पाण्याची बॉटल मॅन ऑफ द मॅच साठी देण्यात आलेली आहे. तसेच विशेष सहकार्य ज्यांचं लाभलं आई भराडी माता धामणी संघ, त्रिमूर्ती स्पोर्ट्स क्लब धामणी संघ, तसेच बाळसिद्ध 11 धामणी संघ, धामणी एक्सप्रेस असेल, तसेच चिंतामणी 11 धामणी संघ, या सर्वांचे या ठिकाणी मनाच्या अंतकरणापासून सहर्ष स्वागत करतो. जाऊया मॅचच्या दिशेने. 58 धावा बनवायच्या आहेत. 24 चेंडू 58 धावा. बक्षीस पात्र फेरीमध्ये जाणारी लढत आपल्या भेटीला आहे. एका बाजूला सारा स्पोर्ट्स आयकेवाडी तर दुसऱ्या बाजूला त्रिमूर्ती 11 सलतेवाडी. बेस्ट वर्सेस बेस्ट. तसेच अक्षय सलते यांनी पहिल्या ओव्हरमध्ये सलग 3 विकेट घेतल्या तर संकेत साळुंके यांच्याकडून 77ची कॅप तसेच 1000 रुपयाचं पारितोषिक डिक्लेअर केलं गेलेलं आहे. बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळते सलतेवाडी एक्सप्रेस अक्षय सलते. पाटण तालुक्याचा आयकॉन प्लेअर म्हणून ओळखला जातो अक्षय सलते. 45 नंबर जर्सी घातलेला. तसेच आणि सारा स्पोर्ट्स आयकॉन संघाकडून आपल्याला ओपनिंग पेअर पाहायला मिळते यश आणि महेश. 58 धावा बनवायचे आहेत. चांगल्या पद्धतीने खेळ करून दाखवावा लागेल. आजच्या दिवसातील उच्चांक धावसंख्या गाठली ती म्हणजे सलतेवाडी संघाने 57 धावा बनवल्या. 58 धावा बनवायच्या असतील त्या म्हणजे सारा स्पोर्ट्स आयकेवाडी संघाला बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होण्यासाठी. पहिला चेंडू फुलटॉस मध्ये लॉफ्ट केलाय. ऑनसाइड दिशेला क्षेत्रस्थ तिथे आहे. त्याला भेदून चेंडू जाईल सीमारेषे बाहेर 4 धाव्यांसाठी. संघाचा धावांचा श्रीगणेशा होतोय. 4 धावेने संघाची धावसंख्या. बिनगडी बाद 4. पहिल्या चेंडूवरती हल्ला चढवला. आडव्या बॅटने घेण्याचा प्रयत्न होता. सक्सेसफुल राहिला यश. चांगल्या दर्जाची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते यश यांच्याकडून. स्क्वेअरलेगच्या दिशेने आडव्या बॅटने केलेला हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. 4 धावा त्यावरती. विराज होता तिथे पण कुठेतरी बॉल आणि त्याचं अंतर थोडंसं कमी पडलं आणि त्यामुळेच हा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. दुसरा चेंडू पुन्हा एकदा बॅटची एज लागली. 1 धावासाठी प्रयत्न दाखवला आणि त्या ठिकाणी यशस्वीरित्या कंप्लीट केली जातीये. आणि संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकते 5 या आकड्यावरती. एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न होता. मिडॉनला तिथे क्षेत्ररक्षक होता पण कुठेतरी गपलत झालीये. फेकी चांगली होती. थोडासा वेळ झाला आणि या ठिकाणी 1 धाव कंप्लीट केली यशस्वीरित्या. मोठ्या भटक्यांची गरज असेल सारा स्पोर्ट्स आयकेवाडी संघासाठी कारण धावा 58 बनवायचे आहेत तर 5 धावा झालेत.
पुढचा चेंडू बॅटची एक कडा लागली आहे. एक धाव यशस्वीरित्या कंप्लीट. फेकी होती पण कुठेतरी गपलत होतीये. एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. फेकी चुकीची आपल्याला पाहायला मिळेल. मोये मोये या ठिकाणी आपल्याला त्याला पाहायला मिळते. चांगल्या क्षेत्रासाठी आपल्याला पाहायला मिळतो. त्रिमूर्ती लोन सलतेवाडी संघ कुठेतरी या ठिकाणी मिसफील पाहायला मिळते. आणि एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये. संघाची धावसंख्या 7 या आकड्यावरती. पुढचा चेंडू लॉफ्ट केलाय. क्षेत्रक्षण तिथे शैलेश येतोय. एक धाव कंप्लीट केली आहे आणि एका धावेवरती समाधान मानावं लागणार आहे. चांगली फेकी पाहायला मिळाली शैलेश यांच्याकडून. धावसंख्या 1 ने पुढे सरकली आहे. धावसंख्या 8 या आकड्यावरती. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 8 ही धावसंख्या. 58 धावा बनवायच्या आहेत. वीस चेंडू 50 धावा बनवायच्या आहेत जिंकण्यासाठी सारा स्पोर्ट्स चायकेवाडी संघाला. चांगल्या दर्जाची गोलंदाजी हाताळताना पाहायला मिळतो. हरकतचा चेंडू हाताळलेला. क्षेत्रक्षण शैलेश तिथे आहे. एकच धाव त्यावरती पाहायला मिळते. चांगली फेकी. तरी कुठेतरी नाराज आहे अक्षय चलते शैलेश यांच्यावरती. कारण त्यांना एक एक धाव द्यायची नाहीये. ती एक धावही त्यांच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण 58 धावा आहेत. तरी या ठिकाणी एक एक धावेसाठी अट्टास केला जातोय. आणि आजच्या दिवसाचा विचार केला त्रिमूर्ती लेवून सलतेवाडी संघाचा तर पहिल्या मॅचमध्ये 28 ते 30 धावा बनवलेल्या. त्यानंतर दुसऱ्या मॅचमध्ये 42 धावा आणि त्यानंतर ही तिसरी मॅच त्यामध्ये 58 धावांचं लक्ष ठेवलंय. म्हणजे कुठेतरी आजच्या दिवसातील ग्राफ उंचावताना आपल्याला पाहायला मिळतोय त्रिमूर्ती लेवून सलतेवाडी संघाकडून. कौतुक करेन मी या संघाचं. नेहमीच हा संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये पात्र ठरताना पाहायला मिळतो. फुलटॉस बाय चेंडू. बॅटची एज लागली. ऑनसाइड देशाच्या क्षेत्राची तिथे आहे. चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. 4 धाव्यांसाठी पंचांकडून कळवण्यात येते. संघाची धावसंख्या 4 ने पुढे सरकेल. धावसंख्या 13 आकड्यावरती. एक षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या 13 आकड्यावरती. अठरा चेंडू 45 धावांचं आव्हान असेल आता जिंकण्यासाठी सारा स्पोर्ट्स चायकेवाडी संघासमोर. आणि सारा स्पोर्ट्स चायकेवाडी संघ या ठिकाणी चांगला खेळ राहिला या सत्रामध्ये, या हंगामामध्ये. बक्षीस पात्र फेरीमध्ये हा देखील संघ आपल्याला भरपूर वेळा जाताना पाहायला मिळतो. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन असो, कुंभारगाव क्रिकेट असोसिएशन असो, या दोन्ही असोसिएशनमध्ये चांगला खेळ राहतो सारा स्पोर्ट्स चायकेवाडी संघाचा. आज करण नाही आहे तरी अथर्व पण नाही आहे तरी हा संघ आज बक्षीस पात्र फेरीमध्ये पात्र ठरण्यासाठी लढत खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. बेस्ट वर्सेस बेस्ट ही लढत आपल्याला पाहायला मिळते. हरीश सलते आता गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू स्लोअर पद्धतीने हाताळलाय मग कुठेतरी अनेक गपलत होतीये. निर्धावता चेंडू पाहायला मिळतोय. स्लोअर पद्धतीचा चेंडू हाताळण्यासाठी माहीर आहे हरीश सलते. बॅटची एज लागली. अक्षय सलते यष्ट्यांच्या पाठीमागे होते आणि निर्धावता चेंडू पाहायला मिळतोय. कोणती धाव नाहीये या चेंडूवरती. 17 चेंडूमध्ये 45 धावा बनवायच्या आहेत. पुन्हा एकदा आडव्या बॅटने घेण्याचा प्रयत्न होता. क्षेत्रक्षण विराज तिथे आहे. चांगली फेकी. एकच धाव त्यावरती मिळेल. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकेल 14 आकड्यावरती. मोठे फटके मारावे लागतील यश आणि महेश यांना. कोणत्या विकेटचं पतन नाहीये. संघाला या ठिकाणी धावांची गरज आहे. 58 धावा बनवायच्या आहेत. सिंगल डबलचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. स्लोअर पद्धतीचा चेंडू हाताला. बॅटची एज लागून चेंडू यष्ट्यांच्या पाठीमागे. डिक्लेअर स्वरूपात एक धाव.
15 धावसंख्या पाहायला मिळते. एकेरी दुहेरी धावांचं समीकरण पाहायला मिळतंय. मोठ्या फटक्यांची गरज असेल ती म्हणजे सहारा स्पोर्ट्स चायकेवाडी संघाला. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते सलतेवाडी संघाकडून. हरीश सलते पहिलं षटक अक्षय सलते आणि चांगल्या रीतीने हाताळलं. त्यानंतर हरीश सलते. पुलटॉसबाद चेंडू होता. डिक्लेअर स्वरूपात एक धाव. गपलत होते त्यांच्या पाठीमागे अक्षय सलते यांच्याकडून. एक एक धाव महत्वाची आहे असं खेळून चाललाय त्रिमूर्ती 11 सलतेवाडी संघ. कुठल्याही मोठ्या फटक्यासाठी प्रवृत्त केला जात नाहीये. धावसंख्या 16 आकड्यावरती. एकेरी दुहेरी धावाचं समीकरण पाहायला मिळतंय. पुढून घेण्याचा प्रयत्न आणि कुठेतरी या ठिकाणी गपलत होती अक्षय सलते यांच्याकडून. चेंडू हातामध्ये आला नाहीये. विकेट होती आणि कुठेतरी या ठिकाणी नाखुश असेल हरीश सलते. कारण अक्षय सलते सारखा एक चांगला यष्टीरक्षक याच्या हातातून आपल्याला चेंडू या ठिकाणी सुटताना पाहायला मिळतोय. पुढून घेण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाहीये. कोणत्याही पद्धती धाव नाही. आपल्याला धावसंख्या स्थिरावली आहे 16 आकड्यावरती. संत गतीचा खेळ पाहायला मिळतोय. आजच्या दिवसातील शेवटची लढत आई भराडी माता चषक 2026 आपल्या भेटीला. पुन्हा एकदा समोर येऊन खेळण्याचा प्रयत्न. ऑनच्या दिशेला विनोद आहेत तिथे. कुठेतरी या ठिकाणी गपलत झालेली पण चांगला झेल. विनोद यांचं कौतुक करेल. ऑनच्या दिशेला उंच टोलेला चेंडू. गपलत झालेली पण जज केलाय कॅच आणि या ठिकाणी पहिला धक्का बसतोय महेश यांच्या रूपात. तसेच माननीय आदरणीय रुपेशजी सनुगले साहेब यांचा सत्कार या ठिकाणी हर्षल लोकरे यांनी त्यांचा शाल तसेच पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सत्कार करायचा आहे. आणि आजचा दिवस ज्या गोलंदाज तसेच फलंदाजाचा राहिला आहे तो विराज बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॅट्समॅन आपल्याला पाहायला मिळतोय प्रवीण चाळके. पहिला धक्का बसला महेश परतीच्या दिशेला. हरीश यांच्या शेवटच्या चेंडूवरती विकेट आलेली आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाजी मार्कवरती विराज एक अनोख्या शैलीचा गोलंदाज आहे. पहिल्या चेंडूवरती हाफ ट्रॅकर टाकण्याचा प्रयत्न होता. दिशाहीन गोलंदाजी. वाईट चेंडू. पंचांचा निर्णय आपल्याला याकडून कळवण्यात येतोय. एका धावेने संघाची धावसंख्या 17 आकड्यावरती. पुन्हा एकदा आडव्या बॅटने घेण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाहीये. चेंडू जाईल डिक्लेअर स्वरूपात. आणि विक्की यांच्याकडून मिसफील्ड आपल्याला पाहायला मिळते. डिक्लेअर स्वरूपात एक धाव आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. धावसंख्या 18 आकड्यावरती. प्रत्येक चेंडू या ठिकाणी आडव्या बॅटने घेण्याचा प्रयत्न आहे पण मोठे फटके कुठेतरी मारण्याबद्दल होतो या ठिकाणी गाफील ठेवले. ते म्हणजे गोलंदाज विराज यांनी. चटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागेल संघ सहारा स्पोर्ट्स चायकेवाडी संघाला. पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे आहे. मिड विकेटच्या दिशेने हरीश सलते तिकडे आणि एकच धाव त्यावरती. संघाची धावसंख्या 1 ने पुढे जर केली 19 आकड्यावरती. संत गतीचा खेळ पाहायला मिळतो आपल्याला या ठिकाणी सहारा स्पोर्ट्स चायकेवाडी संघाकडून. कोणत्याही मोठ्या फटक्यासाठी या ठिकाणी प्रवृत्त केले जात नाहीये. चांगल्या दर्जाची गोलंदाजी.
विराज यांच्याकडून पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय समोरच्या दिशेला विनोद औंढ्या दिशेने धावत येत आहेत. नो मॅन्स लँडमध्ये हा चेंडू विसावतोय. एक धाव कंप्लीट केली. दुसरी धाव या ठिकाणी यशस्वीरित्या कंप्लीट केली आहे. संघाची धावसंख्या 2ने पुढे तर केलं 21 या आकड्यावरती. एक गडी बाद 21 ही धावसंख्या. पहिल्या चेंडूवरती लॉफ्ट काढण्याचा प्रयत्न होता. नो मॅन्स लँडमध्ये हा चेंडू विसावला. त्यावरती 2 धावा प्रवीण यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा बॅटची एज लागली आहे. मिडपेटच्या दिशेला चेंडू जातोय आणि चांगलीपैकी आपल्याला पाहायला मिळते हरीश यांच्या माध्यमातून. एकच धाव त्यावरती. सिंगल डबल अशी आपल्याला काहीतरी रणनीती पाहायला मिळते. सारा स्पोर्ट्स चायकेवाडी संघाकडून धावसंख्या 22 आकड्यावरती. एक गडी बाद 22 ही धावसंख्या. 58 धावा बनवायच्या आहेत. 4 चेंडूचा खेळ झालाय. पुन्हा एकदा आडव्या बॅटने घेण्याचा प्रयत्न क्षेत्रक्षेत्र तिथे आहे शैलेश आणि चांगलीपैकी आपल्याला पाहायला मिळते. एकच धाव या चेंडूवरती पाहायला मिळते. धावसंख्या 1ने पुढे सरकेल. धावसंख्या 23 आकड्यावरती. एकेरी दुहेरी धावाचं समीकरण पाहायला मिळतंय या ठिकाणी सारा स्पोर्ट्स चायकेवाडी संघाकडून. पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. झेल होता पण कुठेतरी या ठिकाणी गपलत होते. डिक्लेअर स्वरूपात एक धाव आणि पंकज होता यष्ट्यांच्या पाठीमागे. धावसंख्या 1ने पुढे जर केलं 24 धावसंख्या आणि षटक समाप्तीचा इशारा पंचांकडून. 3 षटकांच्या खेळीनंतर धावसंख्या 24 आकड्यावरती. 6 चेंडू 34 धाव्यांची गरज. 6 चेंडू 5 षटकार व 1 चौकार मारावा लागेल इथून सारा स्पोर्ट्स चायकेवाडी संघाला बक्षीस पात्र फेरीमध्ये जाण्यासाठी. आणि शैलेश यांना 2 चांगले चेंडू हातावे लागतील आपल्या संघाला या ठिकाणी बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल करण्यासाठी. धावा चांगल्या केल्या आहेत. 58 धावा पाठलाग करण्यासाठी उतरलाय सारा स्पोर्ट्स चायकेवाडी संघ. आपट्रॅकर टाकण्याचा प्रयत्न. बॅटची एज लागली आहे. डोक्याला चेंडू लागून चेंडू जाईल डिक्लेअर झोनमध्ये आणि विक्की यांचं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला. गोलंदाजी मार्गवरती शैलेश आणि यष्ट्यांच्या पाठीमागे या ठिकाणी आपल्याला विक्की पाहायला मिळतोय. कुठेतरी मिसफील्ड होते त्याच्याकडून कारण जिथे कोणती धाव नव्हती तिथे एक धाव घेत डिक्लेअर स्वरूपात आपल्याला पाहायला मिळाली. आणि एक एक धावा महत्त्वाच्या ठरतात मित्रांनो. हे अडवणं गरजेचं असतंय. आपट्याकर चेंडू दिशाहीन गोलंदाजी. वाईट चेंडू. 1 धाव. एका धावेने संघाची धावसंख्या 26 आकड्यावरती. हाफट्रॅकर चेंडू होता. ऑनच्या दिशेला टोलला चेंडू. चेंडू जाईल सीमारेषे बाहेर 6 धाव्यांसाठी आणि कुठेतरी आता विलंब झाला या चेंडूवरती. षटकार जो आलाय पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये मोठ्या फटक्यांची गरज होती आणि कुठेतरी गाफील ठेवलेलं गोलंदाजी करताना त्रिमूर्ती लेऊन सलतेवाडी संघाने आणि शैलेश यांच्या दुसऱ्या चेंडूवरती हल्ला चढवलाय. संघाची धावसंख्या 32 आकड्यावरती. पुन्हा एकदा बॅटची एज लागली आहे. शॉर्ट लेग स्क्वेअर लेगच्या दिशेने हा चेंडू जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. विराज आहे तिथे. फेकी करेल तोपर्यंत एकच धाव आणि एका धावेने संघाची धावसंख्या 33 आकड्यावरती. चेंडू लॉफ्ट केलाय. विनोद आहे तिथे औंढ्या दिशेला. पकडला जाईल जेल आणि विकेटचं पतन होतंय प्रवीण यांच्या. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते शैलेश यांच्या माध्यमातून आणि ऑनसेटच्या दिशेला आपल्याला विनोद यांच्या माध्यमातून उत्कृष्ट झेल पकडताना पाहायला मिळतोय. आणि या सामन्यामध्ये औपचारिकताच राहिल्या म्हणायला हरकत नाहीये
कारण मोठे फटके कुठेतरी वंचित ठेवलेला आहे त्रिमूर्ती इलेव्हन सलतेवाडी संघाने. दोन चेंडूंचा काही बाकी आहे. 33 ही धावसंख्या झाली आहे. 58 धावांचा पाठलाग करताना चांगली गोलंदाजी हाताळताना पाहायला मिळते त्रिमूर्ती इलेव्हन सलतेवाडी संघ. कुठेतरी गपलत झाली आहे. शतक तिथे विराज आहे. एका हाताने झेल पकडण्याचा प्रयत्न होता. पंचांचा निर्णय नो बॉल, नो प्लस. नो प्लस 1. 2 धावा या चेंडू एकच धाव या चेंडूवरती नोच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 34 आकड्यावरती. स्पीडचा चेंडू होता. कुठेतरी या ठिकाणी फायदा घेता आला नाहीये. निर्धाव पद्धत चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा स्लोअर पद्धत चेंडू